कधी आपल्याला हे माहित आहे की मागच्या 14-15 वर्षापासून भारतीय संविधानाची चर्चा एका वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलेली. म्हणजे जेव्हापासनं या देशामध्ये सत्तांतर झालं आणि धार्मिक धर्माला केंद्रस्थानी ठेवून ज्यांनी सत्तांतर घडवलं, अशी सत्ता स्थापन झाल्यानंतर या देशामध्ये भारतीय संविधानाच्या चर्चेला एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली की हा देश कसा असावा याचं एक सूतोवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमधून करून ठेवलेलं आणि मोरे सरांनी या ठिकाणी ते सूत्र आपल्या समोर ठेवलंय की हा देश, या देशातल्या लोकांनी जी प्रतिज्ञा घेतलेली आहे ती प्रतिज्ञा कशासाठी घेतलेली आहे, हा देश कसा घडवायचा आहे त्यांना याच्यासाठीची प्रतिज्ञा ती आहे. आणि मग हा देश कसा घडवायचा तर तो सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य या पद्धतीचा हा देश घडवायचा. हा देश कसा घडवायचा तर सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य हा या पद्धतीचा देश घडवण्याची प्रतिज्ञा आपण घेतली. आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जर प्रतिज्ञा कशाची घेतली असेल तर हा माझा देश कसा पाहिजे मला, तर तो देश या पद्धतीचा पाहिजे, सार्वभौम समाजवादी लोकशाही धर्मनिरपेक्ष गणराज्य. आता याच्यामधले जे दोन शब्द जे आलेले आहेत, एक तर या देशामध्ये जेव्हा धार्मिक सत्तांतर होतं, धर्मांध सत्तांतर होतं, तेव्हा या भारताला घडवण्यासाठीची जी प्रतिज्ञा आम्ही घेतली आणि त्याला आम्ही धर्मनिरपेक्ष भारत घडवायची प्रतिज्ञा आम्ही घेतलेली आहे. या देशाला लक्षात घ्या, या देशाला धर्मनिरपेक्ष भारत घडवण्याची प्रतिज्ञा आम्ही घेतली आणि आमच्या देशात जे सत्तांतर झालं ते धर्मांध झालं. म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवण्याची प्रतिज्ञा तुम्ही मी घेतली आणि जे सत्तांतर झालं ते धर्मांध झालं. तर ही धर्मांधता आली कुठून? जर तुमचा माझा देश, परत दुसरी एक गोष्ट अशी, दोन शब्द जे मी म्हणालो ते त्यातला धर्मनिरपेक्ष हा एक शब्द आणि दुसरा शब्द की या देशाला मला गणराज्य घडवायचं, या देशाला मला गणराज्य घडवण्याची प्रतिज्ञा मी घेतलेली आहे. तर हे गणराज्य कुठून आलं? म्हणजे दोन गोष्टी आहे की धर्मनिरपेक्ष देश घडवण्याची शपथ घेतली आणि माझा देश धर्मांध झाला. माझा देश लोकशाही गणराज्य म्हणून घडवण्याची प्रतिज्ञा मी घेतली आणि माझा देश एकाधिकारशाहीकडे वळायला लागला. तर माझ्या देशामध्ये असलेली ही जी एकाधिकारशाही, थोडीशी राजेशाहीकडे वळणारी एकाधिकारशाही, जे की आपल्या देशाचं मॉडेल नाहीये, आणि माझ्या देशामध्ये असलेली माझ्या देशावर झालेलं धर्मांध सत्तांतर, तर या दोन गोष्टी आल्यात कुठून? याचा अर्थ असा की तुम्ही मी जी प्रतिज्ञा घेतली ती प्रतिज्ञा ज्या पद्धतीने आम्ही स्वीकारलेली होती, जी घेतलेली होती, त्या धर्मनिरपेक्ष शब्दाच्या नेमक्या विरुद्ध या देशाची वाटचाल व्हायला लागलेली आहे. म्हणजे आज आम्ही भारतीय राज्यघटनेची चर्चा ही 2014च्या नंतर का व्हायला लागलेली आहे? त्याचं कारण असं की 2014 पर्यंत मी या देशाला धर्मनिरपेक्ष देश म्हणून घडवण्याची शपथ घेतली होती, प्रतिज्ञा घेतली होती, आणि 2014 पासून माझ्या देशाची जी वाटचाल आहे ही धर्मांध देशाकडे व्हायला लागलेली आहे. म्हणजे नेमक्या भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध माझ्या देशाची वाटचाल सुरू आहे. हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला गणराज्य, लोकशाही गणराज्य. आज आपण लोकशाहीच्या पद्धतीनंच, लक्षात घ्या, आता पुन्हा एक फार अटीतटीची आणि गुंतागुंतीच्या, आता हे राज्यशास्त्राच्या अभ्यासात सगळे बसलेले आहेत, अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था आपल्या देशामध्ये की जे धर्मांध सत्तांतर झालं ते तुमच्या लोकशाही प्रक्रियेमधूनच आलं. जे खरं म्हणजे लोकशाही प्रक्रिया ही यासाठी स्वीकारलेली आहे या देशानं की सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि त्यांचं राज्य ठरवायचं. सगळ्या लोकांनी येऊन त्यांची शिस्त ठरवायची, त्यांची डिसिप्लिन ठरवायची, त्यांचे नीतिनियम ठरवायचे. लोकांनी लोकांचं राज्य निर्माण करायचं.
आणि याच लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये किंवा याच लोकशाहीच्या फॉर्मॅटमध्ये किंवा याच लोकशाहीचा वापर करून धर्मांध सत्तांतर आलं. म्हणजे लोकशाहीचाच वापर करून धर्मांध सत्तांतर होऊ शकतं. तुमचाच उपयोग करून या देशामध्ये धर्मांध सत्तांतर होऊ शकतं. ही अशी अत्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना सादर करताना 26 नोव्हेंबर 1949ला जे भाषण केलं संसद सभेमध्ये, त्याच्यातलं पहिलंच वाक्य असं होतं की आज ही घटना स्वीकारत असताना आम्ही एका कॉन्ट्राडिक्शनच्या काळामध्ये प्रवेश करत आहोत. कॉन्ट्राडिक्शनच्या म्हणजे एका अटीतटीच्या काळामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. आता ह्या ज्या अटीतटीचा उल्लेख किंवा कॉन्ट्राडिक्शनचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलाय, तर ते कॉन्ट्राडिक्शन काय होतं? ते कॉन्ट्राडिक्शन हे होतं की राजकीय पातळीवर आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे. राजकीय पातळीवर आम्ही ही लोकशाही स्वीकारलेली आहे, पण या लोकशाहीचं जोपर्यंत आपण सामाजिकीकरण करत नाही तोपर्यंत या लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून तुमच्या माझ्यावर काय जबाबदारी सोपवली होती की जी लोकशाही आम्ही स्वीकारली त्या लोकशाहीचं सामाजिकीकरण करणं, म्हणजे ती लोकशाही माणसाच्या आचरणाचा, व्यवहाराचा भाग बनवणं, तुमच्या संस्कृतीचा, लोकशाही संस्कृतीचा भाग बनवणं, लोकशाही आचरणाचा भाग बनवणं, लोकशाही तुमच्या वर्तनाचा भाग बनवणं. तेव्हा जर ही लोकशाही आम्ही लोकांच्या वर्तनामध्ये उतरवू शकलो नाही तर लोकांच्या मनामध्ये असलेली जी कुठली धार्मिकता आहे ही धार्मिकता परत एकदा धर्मांधतेला जन्माला घालू शकते. हे ते कॉन्ट्राडिक्शन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कॉन्ट्राडिक्शनचा उल्लेख केला होता, अतिशय महत्वाचं भाषण आहे ते, फारच सुरेख भाषण आहे. एका अत्यंत राष्ट्रभक्त पुरुषाचं ते भाषण आहे की जोपर्यंत या लोकशाहीचं रूपांतर आम्ही सामाजिक लोकशाहीमध्ये करणार नाही, हा शब्द येतो, या लोकशाहीचं, राजकीय लोकशाहीचं रूपांतर आम्ही जोपर्यंत सामाजिक लोकशाहीमध्ये करणार नाही तोपर्यंत या लोकशाहीला काहीही अर्थ नाही. याच्या मागण्यात, असं म्हणण्याच्या मागचा जो कुठला अर्थ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामधला, तो कदाचित हा असेल की भारतीय माणसाच्या मध्ये धर्माचं जे प्राबल्य आहे त्याचं निधर्मीकरण करणं किंवा त्याचं धर्मनिरपेक्षपण करणं, भारतीय माणसाला धर्मनिरपेक्ष केल्याशिवाय या देशामध्ये धर्मनिरपेक्षता टिकू शकत नाही. मग त्याच्या मनातली ही जी धर्मनिरपेक्षता आहे किंवा त्याच्या मनातली ही जी धार्मिकता आहे, ही धार्मिकता आपल्याला कशी धर्मनिरपेक्षमध्ये कन्वर्ट करता येईल किंवा रूपांतरित करता येईल, याच्यासाठीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये ठेवला. आणि त्याला फार छान उदाहरणं दिली त्या भाषणामध्ये की हे जी लोकशाही तुम्हाला मिळाली, कदाचित त्याच्यापुढे डॉक्टर बाबासाहेबांपुढे तेव्हा गांधी मॉडेल होते काँग्रेसचं, त्यांनी असं सांगितलं की ही लोकशाही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या पायावर अर्पण करणार असाल तर या लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही. आता हे विधान करत असताना जे काँग्रेसही पुढे बसलेले होते, नेहरू, वल्लभभाई पटेल, दिग्गज लोक, सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ दिग्गज नेते, त्यांच्या पुढे बाबासाहेब बोलत आहेत आणि ते त्यांना सांगत आहेत की ही जी लोकशाही तुम्हाला मिळालेली आहे, ही जी राज्यघटना तुम्ही स्वीकारलेली आहे, आपण स्वीकारलेली, ही राज्यघटना आणि ही जर लोकशाही तुम्ही जर एखाद्या माणसाच्या पायावर अर्पण करणार असाल तर या लोकशाहीला काहीही अर्थ उरणार नाही. आता ही भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पुढे बसलेले सगळे काँग्रेसचे दिग्गज लीडर आहेत आणि गांधी त्यांचं मॉडेल आहे, त्यामुळे यांना बाबासाहेबांना असं वाटलं असण्याची शक्यता आहे की हे जे काँग्रेसचे लीडर आहे हे परत काय करतील की ही लोकशाही आणि भारतीय राज्यघटना पुन्हा गांधीला अर्पण करतील, गांधीच्या पायावर अर्पण करतील किंवा गांधीला मॉडेल करतील. गांधीचं म्हणण्याप्रमाणे भारतीय राज्यघटना काम करायला लागेल, म्हणजे पर्यायाने परत गांधीच्या निर्णयानुसार, गांधीच्या आदर्शानुसार, गांधीच्या म्हणण्यानुसार भारतीय राज्यघटना पुन्हा काम करायला लागेल. हे सांगण्याचा अर्थ होता की एखाद्या व्यक्तीच्या पायावर जर तुम्ही राज्यघटना अर्पण केली तर त्या लोकशाहीला अर्थ उरणार नाही. आता आपल्याला असं लक्षात येतं, तेव्हा बाबासाहेबांनी गांधीला पुढे ठेवून काँग्रेसवाल्यांना म्हटलं होतंय
आज मला असं वाटतं की भारतीय लोकांनी, आज भारतीय लोकशाही मोदीच्या पायावर जर अर्पण केली किंवा मोदीच्या पायावर अर्पण केल्यामुळेच 2014 पासनं धर्मांध सत्ताकरण आपल्याकडे, धर्मांध सत्तांतर आपल्याकडे होऊ शकलं. तेव्हा लोकशाही जरी स्वीकारली असली तरी ही लोकशाही जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या पायावर अर्पण करायला लागलात, तेव्हा ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला देवत्व प्राप्त होतं आणि त्याचे आदेश चालू लागतात. म्हणजे तुमच्या राज्यघटनेच्या चौकटीला काहीही अर्थ उरत नाही, असा त्याचा तो अर्थ होता. आणि ते आपल्याला आत्ता दिसायला लागलेलं आहे. आता नाईलाज म्हणजे या 2014 पासून जे कुठलं हे सत्तांतर झालं आणि भारतीय राज्यघटनेची चर्चा आपण करायला लागलेलो आहोत, प्रचंड गुंतागुंत आहे. ही गुंतागुंत कशी आहे की आत्ताचं जे इलेक्शन झालं 2024चं, या 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पुढे कुठलाही मुद्दा नव्हता इलेक्शन लढवण्यासाठीचा. इलेक्शन लढवण्यासाठी जो एक स्ट्रॉंग मुद्दा पाहिजे ना, तो मुद्दाच नव्हता. कुठपर्यंत नव्हता? जोपर्यंत त्यांना भारतीय राज्यघटनेचा शोध लागला नाही तोपर्यंत. म्हणजे त्यांच्या बीजेपीच्या एका खासदारांनी अब की बार 400 पारचा नारा दिला. त्याचा अर्थ काँग्रेसवाल्यांनी आणि जे मीडिया आहे त्या मीडियावाल्यांनी असा लावला की अब की बार 400 पार जर झाले तर मग यांना हा देश यांच्या पद्धतीनं उभा करता येतो, पर्यायानं भारतीय राज्यघटना धोक्यात आहे. आणि काँग्रेसच्या हातामध्ये एक नॅरेटिव्ह सापडलं. काँग्रेसच्या म्हणजे आता लक्षात घ्या की 2014च्या आधी सुद्धा भारतीय राज्यघटनेवर आपण चर्चा करतच होतो. भारतीय राज्यघटनेमध्ये बदललेल्या अनेक कलमांची चर्चा, त्याची निदर्शनं, त्याचा विरोध आपण व्यक्त करत होतो. काँग्रेसच्या काळात सुद्धा करतच होतो आपण. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेवरची चर्चा आणि त्याच्याबद्दलची जी कुठली भूमिका ही आपण घेतच होतो. काँग्रेसला भारतीय राज्यघटनेबद्दल फार प्रेम होतं अशातला भाग नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये झालेली एंट्री ही फार काही सुखासमाधानानं झालेली नाहीये. म्हणजे मोरे सर सुद्धा ते सांगतील की कुठल्या पद्धतीने त्यांची एंट्री झाली. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांनी म्हटलं होतं की दार तर सोडा, आम्ही खिडक्या सुद्धा बंद करून टाकल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एंट्री कुठूनच होऊ शकत नाही या संविधान सभेमध्ये. आता खरं म्हणजे खूप सांगण्यासारखं आहे, पण त्याचा उल्लेख आता इथं करत बसलं तर पुन्हा आता मोरे सर म्हणतील मी तर पांगवलं पण तुम्ही पण परत पुन्हा यांच्या झोपडवायला लागली म्हणल्यावर काय व्हायचं का. फार मजेशीर आहे. कधीतरी खूप सिरियसली या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे आणि तुमच्या माझ्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी समजून घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 जानेवारी 1919ला मला वाटतं, जर तारीख चुकत नसेल तर, साऊथ बरो कमिशनला पहिलं निवेदन दिलं आणि त्यांच्या राजकीय जीवनाची कारकीर्द सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय किंवा सार्वजनिक जीवनाची जी कारकीर्द आहे तीच मुळात साऊथ बरो कमिशनला अस्पृश्यांच्या राजकीय हक्क आणि अधिकाराबद्दलचं निवेदन देऊन त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे. आणि त्या निवेदनात काय होतं तर अस्पृश्यांना त्यांच्या संख्येच्या पटीत राजकीय वाटा देण्यात यावा, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केवळ गोलमेज परिषदेतली नाही, साऊथ बरो कमिशनच्या निवेदनामध्ये सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आहे, दुहेरी मतदानाची मागणी आहे आणि लोकसंख्येच्या पटीमध्ये अस्पृश्यांना राजकीय सत्तेमध्ये वाटा द्यावा. आता हे जे भांडण आहे हे 1919ला जे निवेदन दिलं तेच निवेदन आपल्याला गोलमेज परिषदेच्या भांडणामध्ये दिसतंय. म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी तर गोलमेज परिषदेला जातच नव्हते. पहिल्या परिषदेला ते गेले नव्हते कारण त्यांनी निषेध केला होता आणि त्यांनी बहिष्कार टाकला होता. पण दुसऱ्या परिषदेला ते जेव्हा गेले तेव्हा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये जे भांडण झालं मुळात त्या भांडणामध्ये गांधीला जी ताकद कळाली बाबासाहेबाची त्याचा हा परिणाम आहे की गांधींनी संविधान सभेमध्ये जाण्याचा मार्ग डॉक्टर आंबेडकरांचा मोकळा करून ठेवलेला होता.
हे एकमेकात फसलेले पाय आहेत सगळ्यांचे. कारण जेव्हा अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागत होते तेव्हा गांधी म्हणाले की स्वतंत्र मतदारसंघ देणं, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देणं म्हणजे भारताच्या हिंदू मध्ये फाळणी करणं, भारताच्या हिंदू मध्ये विभागणी करणं, विभाजन करणं, भारताच्या हिंदूची फाळणी करणं आहे. आणि माझा प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी भारतातल्या हिंदूची ही फाळणी होऊ देणार नाही. मग बाबासाहेब म्हटले की मग शीख आणि मुसलमानांना तुम्ही कसे स्वतंत्र मतदारसंघ दिले? तर ते म्हटले की ते स्वतंत्र धर्म आहेत. उद्या महात्मा गांधीचं हे विधान सुद्धा आहे की उद्या डॉक्टर आंबेडकरांनी शीख धर्म किंवा मुसलमान धर्म स्वीकारला तरी मला चालेल, पण मी स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही. इतकं भांडण ते कडाक्याचं. लक्षात घ्या, महात्मा गांधी असं म्हणतायत की डॉक्टर आंबेडकर उद्या शीख झाले किंवा मुसलमान झाले तरी मला चालेल, पण मी हिंदूंची फाळणी होणार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मी देणार नाही. म्हणजे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा हे लक्षात आलं की जर माझा धर्म मी स्वतंत्र जर केला असता तर मला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेच. बरं, तरी सुद्धा ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघ दिलेत. कारण ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघ देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या पातळीवर जे राजकीय धूर्तता दाखवली होती, मुत्सद्दीपणा म्हणतो त्याला आजच्या भाषेत आपण, धूर्ततेला जरा चांगला अर्थ नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा मुत्सद्दीपणा दाखवला की भारतामध्ये जेवढे जेवढे मोर्चे आणि मिरवणुका काढल्या त्या मिरवणुकीवर झालेले जे हल्ले आहेत त्या हल्ल्यांचे बातम्यांचे टेलिग्राम ब्रिटिशाला केलेत. गोलमेज परिषद चालू असताना बाबासाहेबांनी इथं मिरवणुका काढायला सांगितल्यात. म्हणजे पर्वतीचा सत्याग्रह, कुठल्या तरी पोथीची मिरवणूक, मला वाटतं इथं जवळपास मराठवाड्याच्या शेजारी कुठल्या तरी एका गावामध्ये, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर एक गाव आहे कुठलं तरी, तिथं पोथीची कुठल्या तरी धार्मिक ग्रंथाची मिरवणूक अस्पृश्यांनी काढली आणि या अस्पृश्यांच्या मिरवणुकीवर हल्ले केलेत गावातल्या लोकांनी. पर्वतीचा सत्याग्रह केला, पर्वतीच्या सत्याग्रहावर हल्ले केलेत गावातल्या लोकांनी, आणि याच्या ज्या बातम्या छापून आल्यात पेपरमध्ये त्या बाबासाहेबांनी ब्रिटिशांमधल्या तिथलं जे बुलेटिन होतं तिथं छापून आणल्यात. हा मुत्सद्दीपणा होता बाबासाहेबांचा की तिथं छापून आणल्यात त्या बातम्या आणि तिथे ब्रिटिशांना सांगितलं की बघा ह्या बातम्या, तुम्ही म्हणताय ना की अस्पृश्य आणि हिंदू एकच, अस्पृश्य आणि हिंदू एकच असं जे महात्मा गांधींनी तुमच्या समोर ठेवलं आणि तुम्ही ते मान्य केलं, या बघा बातम्या. अस्पृश्यांना हिंदूंच्या पानवठ्यावर पाणी भरता येत नाही, अस्पृश्यांना हिंदूंच्या मंदिरामध्ये जाता येत नाही, अस्पृश्यांना धार्मिक ग्रंथाचं वाचन करता येत नाही. मग जर हिंदूच असून जर मंदिरात जाता येत नाही, हिंदूच असून जर पानवठ्यावर पाणी भरता येत नाही, हिंदूच असून जर धार्मिक ग्रंथाचं वाचन करता येणार नाही, तर मग हे हिंदू कसे? आणि मग यांना स्वतंत्र अस्तित्व का मान्य करण्यात येऊ नये? डॉक्टर बाबासाहेबांचं हे त्याच्या बोलीवर कदाचित ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली आणि ती मान्य केल्यानंतर मग महात्मा गांधींनी भारतामध्ये येऊन उपोषण केलं आणि उपोषणामध्ये तडजोड म्हणून मग डॉक्टर आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ही सोडून द्यावी लागली. लक्षात घ्या की याच्यात गोची काय आहे. गोची अशी आहे की तुम्ही जर शीख असते किंवा तुम्ही जर हिंदू असते तर तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ मागितले असते तर मान्य झाले असते, किंवा महात्मा गांधींनी सुद्धा ते एक्सेप्ट केलं की तुम्ही स्वतंत्र धर्माचे असतात, वेगळ्या धर्माचे असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडला असेल? 1932 ची घटना आहे आणि 36 ला डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतराबद्दलची घोषणा आहे. धर्मांतराच्या बद्दलची जी घोषणा आहे ती 36 ची आहे आणि गोलमेज परिषदेतील भांडण हे 32च आहे. काय हे त्याची प्रतिक्रिया असू शकत नाही की या देशातल्या अस्पृश्यांना जोपर्यंत आपण स्वतंत्र धम्म देणार नाही, धर्म देणार नाही, तोपर्यंत या देशातल्या अस्पृश्यांना स्वतंत्रपणे स्वाभिमानानं उभं राहता येणार नाही. त्याच्यामुळे या देशातल्या माणसाला, या देशातल्या अस्पृश्यांना आपल्याला स्वतंत्र धम्माची गरज आहे आणि ती दिली पाहिजे. म्हणून मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.
आणि मग जेव्हा अस्पृश्य आता आपल्यापासून बाहेर जातात, बाजूला जातात, तर या सगळ्या अस्पृश्यांना धरून ठेवण्याचा महात्मा गांधीचा प्रयत्न 1920च्या नंतर सुरू होतो, डॉक्टर आंबेडकरांच्या या प्रतिक्रियेनंतर सुरू होतो. आणि मग महात्मा गांधी हरिजन काढतात, हरिजन सेवक संघ काढतात, हरिजनांसाठीचा निधी गोळा करतात 5 लाखाचा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा आमच्या हिंदू धर्माअंतर्गत प्रश्न आहे आणि हा प्रश्न आम्ही हिंदू धर्माअंतर्गतच सोडवणार आहोत असं म्हणून हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी महात्मा गांधींनी कुणावर दिली माहितीये का? हिंदू महासभेवर. भारतीय हिंदू महासभा सावरकरांच्या काळात, त्या काळात सावरकर मला वाटते जे RSSचं पहिलं पाऊल होतं. हिंदू महासभा म्हणजे RSSच्या अलीकडचं एक टाकलेलं, हिंदू RSSच्या स्थापनेच्या अलीकडचं एक पाऊल. आणि त्या हिंदू महासभेकडे महात्मा गांधींनी अस्पृश्याचा प्रश्न हा हिंदू महासभेने सोडवावा आणि त्याच्यासाठीचा जो निधी गोळा करण्यात आलेला 5 लाख, त्याच्यातला काही निधी हिंदू महासभेला देण्यात यावा, या पद्धतीची भूमिका महात्मा गांधींनी घेतली. आणि मग ते हळूहळू धम्माकडे कसं ते गेलं, तर आता तो वेगळा इतिहास आणि वेगळी चर्चा होऊ शकेल. मग हा जो धम्म स्वीकारला गेला हा कुठल्या पद्धतीचा पाहिजे पुन्हा? तर तो पुन्हा या देशातला, या देशामधून उत्क्रांत झालेला, म्हणजे मला नवल वाटतं मोरे सर, बघा याच्यातनं काही मार्ग निघतो का, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सांगते की आपण पहिल्यांदा लोकशाही स्वीकारतो अशातला भाग नाही. हा देश पहिल्यांदाच लोकशाही स्वीकारते 1947ला असा भाग नाही. तर या देशामध्ये बुद्ध संघामध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात होती. धम्म संघामध्ये जे कुठले भिक्खू संघ होते, या भिक्खू संघामध्ये लोकशाही अस्तित्वात होती. आणि ही लोकशाही भिक्खू संघामध्ये कुठून आली? जर आता धांडोळ्यात घेतलं तर आपल्याला ते शोधत जावं लागेल ना, की भिक्खू संघामध्ये आलेली ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही मूल्य आहे, ही कुठून आली? तर ही म्हणजे एक तर लक्षात घेतलं पाहिजे की सम्राट अशोकाच्या आधीची घटना आहे. कारण सम्राट अशोक नंतर बौद्ध झालेत ना, आधी भिक्खू संघामध्ये लोकशाही आलेली आहे. ही भिक्खू संघामध्ये लोकशाही कुठून आली? ती लोकशाही कुठली होती? याचा अर्थ असा की तुमचा माझा देश मूलतःच लोकशाहीवादी आहे. तुमचा माझा देश हा मूलतः समताधिष्ठित देश आहे. तुमचा माझा देश हा मूलतः धर्मनिरपेक्ष देश आहे. हा मूलतः धर्मनिरपेक्ष असलेला, मूलतः समताधिष्ठित असलेला, मूलतः गणराज्य असलेला, मूलतः लोकशाहीवादी असलेला देश आहे. आणि तीच मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता भिक्खू संघामध्ये सुद्धा कुठून आली? तर भिक्खू संघामध्ये आली गणराज्यामधनं. कारण गणराज्यामध्ये लोकशाही होती. गणराज्यामध्ये ही लोकशाही कुठून आली? मला एक कथा बुद्धाच्या काळातली, बुद्धाच्या याच्याची आठवते. त्याच्यामध्ये मला ती बीज दिसत आहेत की बुद्धांनी गृहत्याग का केला? गृहत्यागाच्या वेळेस रोहिणी नदीच्या पाण्यावर शाक्य आणि कोलियांमध्ये जे भांडण झालं, शाक्य आणि कोलिय, की शाक्य नेहमीच काहीतरी धटिंगणपणा करून पाणी नेहमी पळवतात, तर आता आपण शाक्यांसोबत युद्धच करूयात आणि युद्ध करून हा प्रश्न मिटवूयात, असा सेनापती शाक्यांच्या, म्हणजे कोलिय हे नेहमी धटिंगण करून पाणी पळवतात, त्यामुळे आता एकदाच युद्ध करून आपण हा प्रश्न मिटवला पाहिजे म्हणून शाक्य तयार होतात. आणि शाक्याचा जो सेनापती आहे, सैन्याचा सेनापती, हा सेनापती त्यांच्या सेनापती मंडळामध्ये ही चर्चा ठेवतोय आणि भगवान बुद्ध त्याला उठून विरोध करतायत. म्हणजे सभेमध्ये मांडलेल्या एखाद्या ठरावाला एखाद्या सदस्याला विरोध करता येणं, ही लोकशाहीची मूल्य, ही लोकशाहीची मूल्य. आणि ही तिथं होती. मग भगवान बुद्ध कदाचित आता ती लोकशाही मॅच्युअर्ड अवस्थेमध्ये असेल किंवा अनमॅच्युअर्ड अवस्थेमध्ये असेल, पण होती. कारण भगवान बुद्धांनी विरोध केला ना सेनापतीला. आता आतल्या गोटातली आणखी एक गोष्ट मी या ठिकाणी सांगून ठेवतो. खरं म्हणजे हे भिंतीच्या बाहेर सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, पण आता आपलेच आपण आहोत म्हणून सांगून टाकतो. माहीत असलं पाहिजे ना, झगडायचं आहे तर. अहो, कोलिय हे भगवान बुद्धाचं मामकुळ आहे. मामा आहेत ना कोलिय. कोलियांचं राज्य हे मामाचं राज्य आहे. कुणाच्या विरुद्ध लढायचंय? कुणाच्या विरुद्ध तलवार उपसायची आहे? कुणाचा रक्तपात करायचा आहे? नातेवाईकांचा, भाऊकीचा, मामाचा.
सख्या मामाचा? हे बाजूला ठेवूयात. हे कारण आहे त्याच्यात एक, पण हे कारण चर्चेसाठी नाही, हे खाजगी बैठकीसाठी. तेव्हा एखाद्या सभेमध्ये एखाद्या सेनापतींनी ठराव मांडणं आणि त्या ठरावाला विरोध करणं, हे जी कार्यालयीन प्रणाली आहे ही लोकशाहीची प्रणाली आहे. आणि परत बुद्ध त्यामध्ये असं म्हणतात की हे मत माझं एकट्याचं आहे, माझ्या घरच्यांचं नाही. बरं, राजा आहे शुद्धोधन, राजाच्या मुलांनी म्हणजे राजपुत्रांनी केलेला विरोध आहे तो. आता राजपुत्रांनी केलेला विरोध म्हणजे सगळ्यांनीच विरोध करायला पाहिजे होता की नाही? नाही. सिद्धार्थ म्हणतात राजाचं पोरग आहे, म्हणजे उद्धव ठाकरेच्या मुलांनी विरोध केला तर सगळ्यांनी विरोध, असं व्हायला पाहिजे होतं सत्तेच्या पद्धतीनं. पण भगवान बुद्ध, आणि मग निर्णय काय होतो तिथे? निर्णय असा होतो की जो माणूस त्या सभेतल्या निर्णयाला विरोध करेल त्याला शिक्षा भोगावी लागेल, आणि ती शिक्षा देशाटनाची आहे. देशाटनाची म्हणजे देश सोडून जावं लागणार त्याला, त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिलं जावं, राज्याच्या बाहेर काढून दिलं गेलं पाहिजे. आणि त्याने राज्याच्या बाहेर, जर तुला राज्याने घेतलेले निर्णय जर मान्य नाही तर तू या राज्याशी प्रामाणिक नाही, पर्यायानं तुझा या राज्याशी संबंध नाही, तू या राज्याच्या बाहेर जा, बहिष्कृत करा. आपण नाही का सोयऱ्या दायऱ्यात बहिष्कृत करतो तसं. तर बुद्ध भगवान सिद्धार्थ म्हटलं की याच्यामध्ये हा फक्त माझा निर्णय आहे, माझ्या घरच्यांचा याच्याशी काही संबंध नाही. लक्षात घ्या, राजा असून सुद्धा सिद्धार्थ बहिष्कृत होत आहेत. राजाचा मुलगा राजपुत्र असून सुद्धा सिद्धार्थ बहिष्कृत होत आहे, आणि ते स्वीकारत आहे बुद्ध स्वीकारत आहे ते बहिष्कृत, की माझ्या मुलीत माझ्या बायकोचा याच्यामध्ये सहभाग नाही, माझ्या आई वडिलांचा सुद्धा या मतामध्ये काही सहभाग नाही, हे फक्त माझा एकट्याचा निर्णय आहे. तेव्हा ही लोकशाही सर, आता मी एक दिवस तुम्हाला फोन केला होता की या लोकशाहीची मुळे शोधत शोधत जर मी गेलो तर आपल्याकडे नेचर्स लॉ म्हणून एक लॉ आहे. या नेचर्स लॉचं फार वाईट विश्लेषण नंतरच्या लोकांनी केलं, किंवा फार वाईट व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. ईश्वरी न्याय वगैरे त्याला म्हणून टाकलेला आहे. हा ईश्वरी न्याय नाही, हा आहे बेसिकली पृथ्वीच्या उत्क्रांतीचा नियम, जो की प्रतीच्या समुत्पादाशी नातं सांगणार आहे. हा पृथ्वीची उत्क्रांती तेव्हाच निश्चित होईल जेव्हा पृथ्वीवर असणारे सगळे घटक सारख्याच पद्धतीने उत्क्रांत होईल, तेव्हाच पृथ्वी उत्क्रांत होत राहील. आणि जेव्हापर्यंत पृथ्वी उत्क्रांत होत राहील तोपर्यंत तुमचं माझं जीवन आहे. ज्या दिवशी पृथ्वीची उत्क्रांती थांबेल त्या दिवशी तुमचं माझं जीवन संपेल. आणि तुमची जर पृथ्वीची उत्क्रांती जर नीट होऊ द्यायची असेल तर पृथ्वीवरचा प्रत्येक घटक, पृथ्वीवरच्या प्रत्येक घटकाला त्याच्या उत्क्रांतीचं स्वातंत्र्य हे मिळालं पाहिजे. आणि हे सगळे घटक पृथ्वीचे घटक आहे म्हणून त्यांच्यामध्ये बंधुत्व आहे, कारण ते एकाच पृथ्वीचे घटक आहेत. म्हणजे बंधुत्व असलेल्या सर्व एकमेकावर अवलंबून असलेल्या घटकांना त्यांच्या उत्क्रांतीचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तरच पृथ्वी उत्क्रांत होते. म्हणजे पर्यायाने सर, सृष्टीच्या उत्क्रांतीच्या नियमामधनं उत्क्रांत झालेली ही मूल्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ती भारतीय गणराज्यामध्ये येत आहेत. कारण नुकताच माणूस पशुकडून माणसाकडे आलेला आहे. पशुकडून माणसाकडे आल्यानंतर माणसाने स्वतःचं राज्य घडवलं, स्वतःचं गाव घडवलं. त्यामुळे माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली मूल्य ही या पद्धतीने उत्क्रांत होत होत तुमच्या माझ्या भारतीय राज्यघटनेपर्यंत आलेली आहे. त्यामुळे ही भारतीय राज्यघटना जर आपण टिकवली तर या देशाचं खरं मूल्य टिकणार आहे, या देशाची खरी ओळखही टिकणार आहे. आता तुमच्या माझ्यासमोर संघर्ष असा आहे की धर्मनिरपेक्षता विरुद्ध धर्मांधता असा तुमच्या माझ्यासमोर संघर्ष आहे, आणि तो भारतीय राज्यघटनेच्या निमित्ताने निर्माण झालेला संघर्ष आहे. आणखी एक गोष्ट मी थोडीशी उल्लेख करतो थांबतो, सॉरी बरंच लांबलंय, कारण ते असं सांगावं वाटतं होतं म्हणून सांगितलं मी. पुन्हा एक गोष्ट सांगतो की आता आपली पंचायत कशी होते पहा, बौद्धांची, नवबौद्धांची, की भारतीय राज्यघटनेवरचं कार्यक्रम घ्यायचा तर कुणी घ्यायचा, तर तो नवबौद्धांनी घ्यायचा, दलितांनी घ्यायचा, मोर्चा काढायचा दलितांनी काढायचा. म्हणजे ही भारतीय राज्यघटना काय फक्त तुमची माझीच आहे का? म्हणजे सरांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की खरं म्हणजे या भारतीय राज्यघटनेची चर्चा जशी विहारात होती तशी वेगवेगळ्या देवळांमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. मला असं वाटायला लागलं की तुम्हाला मला विभागण्यासाठी दर नवीन काळामध्ये
नवं मूल्य जे निर्माण केलं जातं किंवा तुम्हाला मला प्रतिक्रियावादी करण्यासाठी, आपल्याला प्रतिक्रियेमध्येच गुंतवण्यासाठी जे वेगवेगळे प्रश्न दर काळामध्ये निर्माण केले जातात, तसाच उपयोग काहीसा भारतीय राज्यघटनेचा होऊ शकतो आणि तो झालेला आहे. मला परवा एका प्राध्यापकांनी सांगितलं, सिल्लोड वरून येत असताना की कुठून तरी येत असताना, की एका ठिकाणी त्याला प्लॉट घ्यायचा होता. ऐका मित्र, फार मजेशीर आहे. बनसोड साहेब बसा, मिळेल चहा सगळ्यांना. तर त्या प्राध्यापकांना एका ठिकाणी प्लॉट घ्यायचा होता आणि त्याला तिथं प्लॉट मिळू दिला नाही लोकांनी, बरं का, लोकांनी प्लॉट मिळू दिला नाही. आणि त्याला जेव्हा त्याने विचारलं त्याला की तुला प्लॉट म्हणजे मला प्लॉट का नाही दिला, तर लोक म्हणतात की नाही नाही ते संविधानवादी आहे. बघा भाषा, त्याला प्लॉट मिळू द्यायचा नाही कारण तो संविधानवादी आहे. जातीयतेचं नवं रूप, तुम्हाला मला आयसोलेट करण्याचं नवं रूप, तुम्हाला मला बाजूला टाकण्याचं नवं रूप, तुम्हाला मला एकटं पाडण्याचं नवं तंत्र. म्हणून आपण जसजसे प्रतिक्रियावादी होत जाऊ तसतसे आपण एकटे पडत जाणार आहोत. आणि तुम्हाला जर एकटं पडायचं नसेल तर तुम्हाला प्रतिक्रियावादी होणं सोडता आलं पाहिजे. त्याला मॅच्युरिटी लागेल सोडायला, पण ते सोडता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही प्रतिक्रियावादी होणं सोडाल त्या दिवशी तुम्ही या देशाचं राज्य कराल, देशावर राज्य कराल. पण जर तुम्ही मी प्रतिक्रियावादी जर होत राहू तर तुम्ही मी आयसोलेट होऊ, एकाकी होऊ, एकटे पडू, बाजूला पडू, फेकून देऊ. आज ज्या अवस्थेला आपण आहोत ना, आजच्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी खूप मोठी शक्ती आणि खूप मोठं काम करण्याची गरज आहे मोरे सर. खरं म्हणजे त्याच्यावर विचार झाला पाहिजे. आज तुम्ही मी ज्या अवस्थेत आहोत, चळवळी ज्या अवस्थेत आहेत त्या अत्यंत आयसोलेट झालेल्या चळवळी आहेत. या आयसोलेटपणामधून आपल्याला बाहेर काढायचंय चळवळीला. त्याच्यावर आमचे श्रम आणि आमचे पैसे खर्च झाले पाहिजे, त्याच्यावर आमचे कार्यक्रम खर्च झाले पाहिजे. त्याच्यावर आमचे कार्यक्रम खर्च होत नाही. आम्ही अत्यंत पॉप्युलरिस्टिक कार्यक्रम घेऊन पुढे जात राहतो. तेव्हा हे आयसोलेशन टाळायचं असेल तर याच्यावर काय विचार करता येईल त्याच्याबद्दल गंभीरपणे विचार करा. प्रवाहात वाहून जाऊ नका, थोडेसे गारगोटीसारखे एका जागी बसा. म्हणजे नदीतून दगड वाहत जातात ना, पण एखादी मोठी गारगोटी असते ना, गारगोटी माहिती आहे ना, आपण सगळे माहिती आहे, आता गारगोटी माहित असलेलेच लोक आहेत सगळे. त्यामुळे गारगोटी जशी एका ठिकाणी बसते तशी ठामपणे बसा आणि विचार करा की अरे हे काय व्हायला लागलं, याच्यातून कसं बाहेर पडायचं. हे एकट्या दुकट्याचं काम नाही मित्र, आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागणार. पण जर तुम्ही मी जर प्रतिक्रियावादी झालो, पुन्हा भारतीय राज्यघटनेच्या निमित्तानं प्रतिक्रियावादी झालो तर आत्ता तर भारतीय राज्यघटना त्यांना फेकता येणार नाही. पण तुम्ही मी आयसोलेट झालो, भारतीय राज्यघटना केवळ तुमच्या माझ्या पुरती जर राहिली तर तिला सहजपणे टिचकी मारून बाजूला करता येऊ शकते. म्हणून ही भारतीय राज्यघटना भारताची कशी आहे, संपूर्ण भारतासाठी ही राज्यघटना कशी आहे, हे जर आपल्याला मांडता नाही आलं तर आपण खूप मोठं नुकसान करून घेणार आहोत. तेव्हा ही शक्ती तुमच्यामध्ये यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतोय. मोरे सरांचे धन्यवाद देतो की या निमित्तानं मला काही मतं या ठिकाणी ठेवता आली आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद. जय भीम. आवश्यकच होते. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अभ्यास संस्था औरंगाबाद या संस्थेचे उपाध्यक्ष आणि पंडित नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय मुनसर यांनी भारतीय संविधान व धम्म